ओवर द विकेट से लोअर फुल टॉस बॉल मिड विकेट में इस गेंद को खेला है। तब तक माफ कीजिएगा वाइडिश लॉन्ग ऑन में काउ कॉर्नर के रीजन में ये शॉट्स को खेला था। तब तक आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक एक रन लेने का पर्याप्त समय। इक्का दुक्का से इस पारी की शुरुआत करते हुए दो बल्लेबाज जानते हैं कि सामने भी ताकतवर टीम है। पहले दो गेंदबाजों के ऊपर सम्मान पूर्वक कम से कम 20-25 रन बनाए और बाकी के गेंदबाजों के ऊपर कड़े प्रहार करना चाहेंगे। स्विच हिट का ये प्रयास, एक रन जरूर मिलता हुआ। देखिए कभी कभी ये जोखिम भरे शॉट जब आप खेलते हो ना, ये शॉट आपके लिए बहुत बड़ी दिक्कतें बनती है। और ये प्रयास जरूर किया था, लेकिन कहते हैं लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, और ये परफेक्ट कनेक्ट हुआ नहीं है। एक रन मिलेगा, एक के साथ और एक सिंगल, 3 गेंदों के ऊपर 3 सिंगल, एक वाइड बॉल, टोटल स्कोर है 4 रन। इस बार भी ऑफ साइड में खेला, शॉर्ट पॉइंट में खिलाड़ी तैनात है। इक्का दुक्का से इस पारी को आगे बढ़ाना चाहते हैं, लेकिन काम अगर बनाना है तो बड़े शॉट चाहिए इस मुकाबले में। एक आखिरी इस ओवर की बात करेंगे पावर प्ले की। अभी तक 4 गेंदों में 4 सिंगल बटोरे, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन नजर आता हुआ, लेकिन एक खराब गेंद ने आपका लाइन बिगाड़ने का काम कर दिया है। शॉर्ट पिच लाइन की बॉल, गेंद जाती हुई फाइन लेग सीमा रेखा की तरफ, 4 रन। लगातार सिंगल निरंतर आ रहे थे, लेकिन इसी चौकों की मदद से थोड़ा सा कॉन्फिडेंस लेवल हाई होगा बल्लेबाज श्रेयस का। इस बार भी वही शॉट्स खेलने का इरादा था, लेकिन इस बार डॉट बॉल की समाप्ति हुई थी। इसी के साथ ओवर नंबर पहला बिल्कुल समाप्त हो चुका है और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है बिना कोई विकेट को नुकसान के ऊपर 9 रन डीसीसी बेलपाडा टीम। तर इथे सन्मान केला जाईल सन्माननीय संजय पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय। विश्वासभाई पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संजय पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करावा। प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान तुम्ही या स्पर्धेच्या वतीने खऱ्या अर्थानं पाहताय। आज विश्वासभाई खुश आहेत कारण त्यांचा संघ देखील सामना जिंकलाय आणि स्वप्नेश यांचे वडील त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संजय पाटील साहेबांचा केला जाईल। तो स्वागत है, बिल्कुल उनका सम्मान स्क्रीन के ऊपर आपने देखा। तो कुंदन मात्रे नेक्स्ट बॉलर सेकंड पावर प्ले में गेंदबाजी के मार्क पर स्विच हिट करने का प्रयास। तर खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला या गावामध्ये ज्यांनी क्रिकेटला सुरुवात आता पीपीएल पहिली तुम्ही पाहिलीत बोकडबरा प्रीमियर लीग ते संजय भाई पाटील यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली। त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी कुणाल पाटील साहेबांचा केला जाईल। मी शिवकुमार पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा कुणाल पाटील साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं। पहली गेंद बिल्कुल लेफ्ट हैंड गेंदबाज ने डॉट निकाली, दूसरी गेंद कुंदन के द्वारा डॉट बॉल आती हुई। ये जो संकेत है ना वो थोड़े से खतरे के हैं। देखिए 2 लेफ्ट हैंडर गेंदबाज है यानी कि रंजनपाड़ा टीम के पास, तो कहीं ना कहीं ये दमदार गेंदबाजी का परफॉर्मेंस बिल्कुल नजर आते हुए। तीसरी गेंद ऑफ स्टंप से बाहर है, वाइड बॉल का इशारा अंपायर। इस एक वाइड की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल डबल डिजिट में 10 रन। कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का पूरा सार बाकी है। यहाँ से चले एक नई मंजिल की तरफ, ये तो एक पन्ना था, अभी तो पूरे किताब बाकी है, यानी कि पूरे के पूरे अभी ओवर्स बचे हुए, रनों की जरूरत है। बल्ले का लगा है शायद बाहरी किनारा, फिंगर अप गोज, अंपायर की उंगली हुई आसमान में, और ये पहला करारा छटका जो लगातार दबाव बना रहे थे गेंदबाज और आखिरकार उस दबाव में फंसे, और ये पहला छटका डीसीसी बेलपाड़ा टीम को लगता हुआ। बैट्समैन होंगे आउट। शुभम बैक टू द पवेलियन।
तो निश्चित तौर पर यहाँ पर टीम की रन संख्या फिलहाल रुकी हुई है सिर्फ और सिर्फ 10 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। विकेट बनाने वाले की जरूर तारीफ करेंगे महेश भाई मात्रे, जिनके माध्यम से विकेट बनाई गई है। कितनी खूबसूरत ये पाटा विकेट, इतनी बारिश होने के बावजूद भी जैसी की तैसी विकेट आपको नजर आ रही है। आउटफील्ड कितनी बढ़िया है। ग्राउंड की अगर चर्चा करेंगे ना तो इससे बढ़िया ग्राउंड कहीं नहीं देखने को मिलेगा। जबरदस्त, कोई भी यहाँ पर एक बड़ा खड़ा नहीं है, कोई नहीं है जहाँ पर गेंद आने के बाद थोड़ा सा टर्न ले। पूरी तरीके से अगर गेंद अलॉन्ग द कारपेट आती है तो सीधा खिलाड़ी के हाथ में ही आती है। ऐसा ये ग्राउंड आपको नजर आता हुआ और क्रिकेट के लिए ये दमदार ये ग्राउंड नजर आता हुआ। स्विच हिट करने का प्रयास, लाउड अपील की गई थी, डायरेक्ट हिट का ये चांस लेना चाहिए था, शायद बल्ले पर लगी होगी, यही दर्शाते हुए अंपायर। तो चलिए रन मिलेगा मात्र 1। यह अंपायर शायद बल्ले पर लगी होगी, लेग बाइस। तो बाहर की तरफ जाने वाली ये गेंद थी, तो उसकी वजह से उन्होंने इशारा किया था कि ये थोड़ी सी बाहर है, पैरों पर लगी थी। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 12 रन। जो नवीन सेहवाग टीम ने गेंदबाजी की थी बिल्कुल वही गेंदबाजी नजर आ रही है रंजन पाड़ा टीम के गेंदबाजों की ओर से। 1 रन मिलेगा, मिड विकेट में अच्छी फील्डिंग है, एक से ज्यादा कुछ नहीं है, लेकिन डायरेक्ट हिट करने का प्रयास। तो जहां पर 1 रन होना चाहिए था वहां पर बल्लेबाजों ने रन बटोरे 2 और इसी 2 रनों की मदद से रन संख्या बनी है टोटल 14। ओवर नंबर समाप्त हुआ टोटल दूसरा, यानी कि 2 मैंडेटरी पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद रन संख्या 14 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर डीसीसी बेलपाड़ा टीम। उन्नीस रन, बढ़िया यहाँ पर शुरुआत दिखाते हुए श्रेयस एज ओपनर सलामी बल्लेबाजी के लिए जरूर आ चुके और पारी को संभालने का काम करते हुए। थोड़ी सी मुश्किलें जरूर थी, लेकिन कहते हैं मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। स्विच हिट करने का प्रयास तीसरी मर्तबा ये प्रयास बल्लेबाजों की ओर से किया गया है, लेकिन तीनों बार नाकामयाबी नजर आती हुई। और यहां से आप देख सकते हैं एक और डॉट बॉल की समाप्ति। परेश पाटिल अब तक 9 गेंदें फेंकी है, यानी कि टोटल 2 ओवर का कोटा इनके कंधों के ऊपर रखा है कप्तान ने, और अभी तक 14 रन खर्च करते हुए ये गेंदबाज। तेज बॉल डालने का प्रयास मिडल स्टंप से गुजरते हुए ज्यादा सफल हुए थे
ऑन साइड में बिजनेस एरिया की अगर चर्चा करेंगे तो यहाँ पर स्क्वायर लेग मिड विकेट में ज़्यादा रन बटोरने की ताकत शायद इस बल्लेबाज में, और लगातार उसी दिशा में ये शॉट्स खेलने का प्रयास कर रहे हैं, लेकिन गेंदबाज भी चालाक है। यानी कि पहली जो 18 गेंदें हैं ना वो काफ़ी खतरनाक है रांझनपाड़ा टीम की। इसका वजह एक है कि गेंदबाज दोनों लेफ्ट हैंडर है और हमेशा लेफ्ट हैंडर गेंदबाज खतरनाक ही होते हैं। स्लोवर चेंज ऑफ स्पेस, रन आउट का यह मौका बन सकता है। श्रेयस बिग विकेट, डीसीसी रंजन बेलपाड़ा टीम को यह बड़ा झटका लगेगा और इसी के साथ यह झटका क्रमांक लगता हुआ टोटल दूसरा। टीम की कप्तान रेडी रही है। आपके सामने मेरे ख्याल से बीसीसी पागोडे टीम तैयार होगी, तो पागोडे टीम के कप्तान आइए। पहले राउंड का सेकंड राउंड का पहला मुकाबला बीसीसी पागोडे विपक्ष मधुकर स्पोर्ट्स 11 बोकड़बेरा टीम, इन दोनों टीमों के बीच में बिल्कुल खेला जाएगा। हाईएस्ट टोटल अभी तक करंजा टीम बरकरार है। लगभग ऐसा ही चित्र नजर आ रहा है कि अगर इस तरीके की बल्लेबाजी चलती रहेगी तो चित्र साफ स्पष्ट है कि साईनाथ करंजा 11 टीम बाय लेकर अगले राउंड में बिल्कुल क्वालिफाई हो जाएगी। हिम्मत ना हारे, चाहे मंजिल कितनी भी दूर क्यों ना हो। पहाड़ों से निकली हुई नदियों ने कभी समुद्र का रास्ता नहीं पूछा, आखिर वो समुद्र में जा ही मिलती है। इस बार फील्डिंग थोड़ी सी खराब है, दूसरे की कोशिश कर रहे हैं। तीसरे एक्शन में गेंद को उठाया, विकेट कीपर की ये कलेक्टिंग खराब थी जिसकी वजह से बल्लेबाज को मिला जीवन दान, वरना बैक टू बैक 2 रन आउट के शिकार मैदान से बाहर लौट सकते थे। और इसी 2 रनों की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 21 ओवर नंबर समाप्त हो चुका है। टोटल तीसरा 3 ओवर के बाद 21 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर डीसीसी बेलपाड़ा टीम। तो निश्चित तौर पर यहाँ पर रन मिलेंगे। टोटल एक रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 22। तो प्रदीप नाइक साहब रांझनपाड़ा इनके ओर से विकेट हैट्रिक लेने वाले गेंदबाज को बिल्कुल टोटल 1500 रुपये का इनाम है। कड़क बापूजी की नोटें आप देख सकते हैं। कहते हैं सक्सेस होने के लिए भले जेब में गांधी ना हो लेकिन दिल में आंधी होना बहुत ज़रूरी है, और केवल सिंगल मिलेगा। बढ़िया गेंदबाजी, लाइन कितनी एक्यूरेट है गेंदबाजों की, खास करके पहले 2 ओवर जिसने डाले वो गेंदबाज परेश के द्वारा जबरदस्त गेंदबाजी। हाँ बिल्कुल, प्रदीप भाई नाइक, यस प्रदीप भाई नाइक आपका ही नाम लिया। ये गांधी जी बापू जी के कड़क कड़क नोटें जना आपने रखी है, काफी कड़क नजर आ रही है। लगता है आज ही एटीएम रवाना कर दिया है। बिल्कुल कड़क नोटें आपकी यहाँ पर नजर आती हुई। लगातार 3 विकेट लेने वाले गेंदबाज को 50,000 अभी एटीएम से निकाले, ज्यादा लिमिट है आपकी लगता है। शॉट अच्छा है और यहां पर गेंद जाती हुई, एक बड़े शॉट की तलाश थी और गेंद सीमा पार, मैक्सिमम हिट 6 रन।
तो निश्चित तौर पर रन मिलेंगे टोटल सिंगल। तो इस बार शॉट बड़ा है, बड़े शॉट की तलाश थी और ये रन अब बरसने लगे और ये मच नीडेड सिक्सर, कमाल की बल्लेबाजी सौरभ पाटिल के बल्ले से, ये दूसरा मैक्सिमम हिट 6 रन। तो प्रसाद के बल्ले से ये छक्का निकला है और इसी के साथ ओवर की हुई समाप्ति और पहले 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है 36 रन 2 विकेट के नुकसान पर। $500 का इनाम है, लेकिन ये छक्कों का इनाम दिया है गेंदबाज को सीमा रेखा पार। लगातार आप देख सकते हैं अब बड़े शॉट आने निकले और ये गेंद सीमा पार 6 रन। लड़की बड़ी है कमाल। विकेट हैट्रिक के लिए जो इनाम था, अब हर विकेट के लिए 500 का इनाम है। शेखर भाई, प्रदीप भाई नाईक इनकी ओर से शेखर पाटील गेंदबाजी के लिए। मने सांगून गेला तुका आणि पैशाला मुकू नका, ये हमेशा कहावत कही जाती है, लेकिन ये खिलाड़ी को हौसला बढ़ाने का काम करते हुए इस बार भी अच्छा शॉट है, लेकिन इस बार फील्डर तैनात है। एक ही रन मिलेगा। एक के साथ बल्लेबाज सौरभ ने अपना काम तमाम किया और टीम का टोटल स्कोर आगे बढ़ा दिया है। टोटल 43 रनों के ऊपर। इस ओवर की आखिरी 4 गेंदें बची है और 4 गेंदों में अगर देखा जाएगा तो कम से कम यहाँ पर 1-2 छक्के आएंगे तो 50 तक आराम के साथ पहुंच जाएगी पहले सत्र में बल्लेबाजी करने वाली डीसीसी बेलपाड़ा टीम। और जरूरत है इन्हें बड़े शॉट की। हर विकेट के लिए 500 का इनाम। अगर बल्लेबाज आउट करते हैं गेंदबाज तो 500 का इनाम है। तो इस बार चलिए नहीं रुकने वाले थे पैसे। विकेट के लिए 500 का इनाम जाएगा शेखर पाटिल के नाम पर। प्रदीप शेठ नाइक इनकी ओर से ये 500 का इनाम ठोक दी जाए। चलिए नेक्स्ट मैच टॉस के लिए हम जरूर बुलाना चाहेंगे पागोड़ी टीम के कप्तान। आइए टॉस के लिए नेक्स्ट मैच आपका ही होगा। सेकंड राउंड का पहला मुकाबला खेला जाएगा मधुकर स्पोर्ट्स बोकड़वीरा विपक्ष बीसीसी पागोटे। ये दोनों टीमों के बीच में अगला मुकाबला खेला जाएगा। तो बिल्कुल गेंदबाज तैयार शेखर। इस बार अच्छा शॉट है सीधा फील्डर के हाथों में। ये ऐसा जादू कर दिया है ना कि विकेट हैट्रिक के लिए तो 1000 का इनाम 1500 का इनाम, लेकिन अब हर विकेट के लिए ये 500 का इनाम है। 2 लगातार लिए 1000 रुपये तो जमा हो चुके गेंदबाज के लिए। अगर तीसरा भी आता है तो प्रदीप नाईक साहेब अजून 1500। बॅट्समन आउट। आवड मला सभी कमिटी मेंबर्स बढ़िया यहाँ पर आनंद लेते हुए 1500 रुपए
हैट्रिक के लिए लगाए थे वो नहीं रुकने थे और आखिरकार शेखर पाटिल को मिलेंगे ये 1500 रुपए का इनाम और इनाम दिया है प्रदीप शेठ नाइक। आपका स्वागत है। क्या फर्क गिरेगा? 50,000 आज एटीएम से निकाला है 1500। इनके खिलाड़ियों को ये इनाम जाता हुआ स्वागत है आपका प्रदीप नाइक साहब। इतना बड़ा दिल आपने दिखाया, इसीलिए कहते हैं सक्सेस होने के लिए भले जेब में गांधी ना हो लेकिन दिल में आंधी होना बहुत जरूरी है। और ये बल्लेबाज होंगे आउट और इसी के साथ ओवर नंबर 5 हुआ समाप्त। और पहले इनिंग्स का खेल समाप्त होने के बाद डीसीसी बेलपाड़ा 11 टीम ने टोटल रन संख्या बनाई है 49। जीतने के लिए 10.00 के औसत से 50 रनों की आवश्यकता। तो चलिए बीसीसी पागोडी टीम की कैप्टन आइए ऊपर टॉस के लिए। शेखर भाई 2 मिनिटं या तुम्ही जरा पारितोषिक घ्या, साहेबांना घाई आहे थोडी, तर आपण त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊया। अप्रतिम कामगिरी खऱ्या अर्थाने शेखरची पाहिलीत तर त्याच्या ओव्हरमध्ये षटकार टोटल आले 2 आणि परंतु 3 गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी झालाय। गुड बॉलिंग शेखर, यावं। आणि प्रदीप भाई नाईक यांना विनंती करतो मोबाईल घेऊन जा। तर प्रदीप भाई यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊया आपण शेखरसाठी। तर पारितोषिक आपण देऊया शेखर यांना ज्यांनी दमदार गोलंदाजी केली, 3 गडी बाद केले आणि प्रदीपभाई नाईक यांच्या वतीने त्यांच्यासाठी टोटल 1500 रुपयाचं पारितोषिक। कॅमेऱ्यामध्ये स्क्रीनमध्ये पाहताय, मला तर वाटतं आज शनिवार आणि आमचे भाई प्रदीपभाई जोरात तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात। खेळाडूंचा किती सन्मान वाढवण्याचं काम करतायत। प्रदीपभाई तुमचं सरचे स्वागत। उद्या तर रविवार नाही, उद्या शुक्रवार शनिवार म्हणजे शुक्रवारी उपवास असतो आणि शनिवारी ते जोरात असतं। सूर्या भाई जिस तरीके चलता हुआ अंगार चलता नहीं जलाता है, जिस तरीके से रायगढ़ के नीलेश परदेशी उसे उड़न के ये सूर्या परदेशी आप देख सकते हैं। तर सचिन पाटील साहेब यांच्या वतीनं बेलपाडा टीमसाठी शुभेच्छा आहेत बेलपाडा गावचे। तर सचिन भाई आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या वतीनं बेलपाडा संघाला शुभेच्छा आहेत। मॅचचा लाईव्ह आनंद घेत आहेत त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करू। या ऐकूया, थोडासा वेळ आहे, आपण जाऊया डीजेची एक संगीत ऐकण्यासाठी। धन्यवाद। त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिलात आणि आजची ही दुसरी रात्र तुमच्या भेटीसाठी आली आहे। तो टॉस बीसीसी पागोटे विरुद्ध बोकडीवाला, हा सेम त्याच्या आता याच्यानंतर ज्या 2 मॅचेस होतील ना त्याच्यातून जो देखील हायेस्ट स्कोर असेल त्या संघाला बाय दिली जाईल। तो थेट संघ शेवटच्या फेरीमध्ये म्हणजे आजच्या रात्रीतील शेवटच्या फेरीमध्ये दाखल होईल। तर टॉस का बॉस बीसीसी पागोडे टीम टॉस जिंकलाय। अभिनंदन, दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। तर जाऊया मॅचच्या दिशेने।
गोलंदाजी मार्कवरती येत आहे DCC बेलपाडा टीमकडून गोलंदाज सतीश आणि स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहताय सतीश आणि त्याला साथ देतील प्रफुल्ल आणि गोलंदाज विनय. तर इथे पाहू शकाल धावा मिळतील या बॉलवरती. तब्बल एका धावेच्या मदतीने डावाला इथे सुरुवात होते आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 1 या धावसंख्येवरती. लो स्कोरचा सामना आहे. तुम्हाला इथून डॉट बॉल निर्धाव चेंडू विकेट्स देखील घेणं हे महत्त्वाचं असेल, कारण जसे आज आम्हाला प्रभावित केलं नवीन शेबाच्या टीमच्या गोलंदाजांनी, तशीच भरीव कामगिरी आता या मॅचमध्ये तुम्हाला देखील करावी लागेल. पहिला चेंडू आला निर्धाव, दुसऱ्या बॉलवरती आले सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 1 ही धावसंख्या. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होत आहेत. वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेरून जातोय, पण तिथे अवांतर घोषित करतात. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 2 या धावसंख्येवरती. बघा तुम्ही जेव्हा लोबेस्ट लोबेस्ट स्कोरचा सामना खेळताना तेव्हा तुम्हाला व्हाईट बॉल नो बॉल याच्यापासून वाचावं लागतं. फिल्डिंगमध्ये तुम्हाला सुधारणा करावी लागते. फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला 100% द्यावा लागतो आणि त्या अनुषंगाने तुम्हाला हा सामना खेळावा लागेल. DCC बेलपाडा पहिल्या सत्रामध्ये 49 धावा त्यांनी बनवल्या आहेत. लवकर लाईन पिकअप करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगचे खेळाडू येतील बॉल खाली, तोपर्यंत भरपूर दूर राहिले. 1 धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं. जी सुरुवात तुम्ही पहिल्या सत्रामध्ये DCC बेलपाडा टीमची पाहिलीत तशी सुरुवात या मैदानावरती होते. ती अर्थातच बॅटिंग करणारा संघ रांजणपाडा संघाकडून सतीश आणि प्रफुल्ल ही सलामीची जोडी तुम्ही मैदानावरती पाहताय. आतापर्यंत एक पॉवर प्लेचा ओव्हर जर पाहिलात चांगली गोलंदाजी होते. अक्कू टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळून काढलेत. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येईल, बॉलला उचलेल तोपर्यंत 1च धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल एकूण 4 ही धावसंख्या. थेट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय तो साईनाथ करंजा संघ, ज्याने 63 धावा बनवल्या होत्या या स्पर्धेमध्ये. आणि दुसऱ्या फेरीतील जे सामने असतील बघा, एकूण 2 सामने होतील, त्यातून 2 संघ राहतील. ज्याच्या जास्त धावा त्या संघाला बाय दिली जाईल याची नोंद घ्या. ऑन साईडला फटका मिळवला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं, परंतु इथे कलेक्टिंग देखील चुकीची झाली गोलंदाजाच्या माध्यमातून. आय थिंक विवेक गोलंदाज विनय यांच्याकडून चुकी झाली. तोपर्यंत 1 धाव मिळेल. आम्हाला जासईची स्पर्धा अजून आठवते. त्या स्पर्धेमध्ये या बेलपाडा संघानं भरीव कामगिरी केली होती आणि शेरू आणि नितीनबाईचा डान्स तुम्ही जर पाहिलात ना, अगदी DJ ब्रावला देखील लाजवेल असा डान्स त्यांचा तुम्ही सातत्याने पाहिलात आणि ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 5 या धावसंख्येवरती. मोठ्या फटक्याची गरज होती. मिस टायमिंग स्ट्रोक. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, झेल करतील कॅरी आणि फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल बॅटिंग करणारा संघ अर्थातच जय हनुमान रांजणपाडा टीमला. धक्का लागेल तो अर्थातच टीम पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रांजणपाडा टीमची धावसंख्या पोहोचले ती तब्बल 5 या धावसंख्येवरती. 24 बॉलमध्ये आता बनवायच्या आहेत त्या 45 धावा. बिकट परिस्थिती म्हणावी लागेल रांजणपाडा या टीमची, परंतु मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र कालीच असते. मी श्रेष्ठ आहे, आत्मविश्वास आहे त्याचा, फक्त मी श्रेष्ठ आहे हा त्याचा अहंकार. म्हणून एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं की भिंतीवर काहीतरी असेल या, की आनंदात वाचले तर दुःख होईल आणि दुःखात वाचले तर आनंद होईल. प्रभू श्रीकृष्णाने लिहिलं होतं की मला ही देखील वेल निघून जाईल, परंतु ही वेल निघेल काय, ही वेल तशीच राहील. अजून एक चान्स, फलंदाज होईल बाद. दुसरा बॅक टू बॅक हादरा जय हनुमान रांजणपाडा टीमला.
ऐकलात खऱ्या अर्थानं शेखर दादा यांच्या नावाचं हे गुणगौरव गाणारं संगीत तुम्ही ऐकलात आणि इथे फलंदाज होईल बाद. शेखर दादा या मॅचचा आनंद घेत असताना तुम्ही त्यांना व्यासपीठावरती पाहू शकाल मित्रांनो. दमदार योगदान या स्पर्धेसाठी. आणि आज स्वप्न होतं वरद विनायक मित्र मंडळाचं की आपण नाईटची स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू. आजची रात्र दुसरी आणि यशस्वी स्पर्धा, यशस्वी सामने, कुठलाही गालबोट नाही आहे, कुठल्याही संघाची तकलीफ नाही आहे की जेणेकरून या स्पर्धेला गालबोट लागेल. त्या सर्व संघांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. गोलंदाज सज्ज होईल. फटका फसलाय का? तिसराही गडी मैदानातून बाहेर जाईल का? मैदानाला क्षेत्ररक्षक आहेत. 3 विकेट या ओव्हर्समध्ये बॅक टू बॅक 2 झटके आणि त्याच्यानंतर याच्या अगोदरच्या शेवटच्या बॉलवरती विकेट आला होता आणि बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 विकेट गमावतायत. जय हनुमान रांजणपाडा संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. विजयासाठी गरज असेल उर्वरित बॉलला 22 आणि 45 धावांची गरज. गाजणार कारण चर्चा होणार. कारण चिर्लेकर साहेबांनी काल तुम्ही बाईट त्यांची ऐकली असेल की हे गणराया 4 दिवस हे वरद विनायका 4 रात्र ही स्पर्धा निर्विघ्न पार पाडू दे. आणि त्यांची व्हिडिओ एका रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं व्हायरल झाले आणि रातोरात ते खऱ्या अर्थानं उरणचे स्टार तुम्हाला पाहायला मिळाले. मिड ऑफच्या दिशेने बॉल खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलात. काली मी उल्लेख केला होता एक शब्द तुम्हाला हिरो बनू शकते, एक शब्द तुम्हाला झिरो बनू शकतं. कारण सांगोल्याचे बापू आमदार शहाजी कुणाला माहीत होते. एका रात्रीमध्ये फक्त गुवाहाटीला गेले, कार्यकर्त्याला फोन केला, काय झाडी काय डोंगर समजा ओके, आणि रातोरात बापू आमदारापेक्षा स्टार झाले. आता सेलिब्रिटी म्हणून त्यांना जास्त लक्ष केंद्रित केलं जात आहे. ऑन साईडला केल्याचा प्रयत्न केला होता, रन येत नाहीयेत. आतापर्यंत विचार केला सलग 4 चेंडू फेकले गेलेत, एकही धाव नाहीये. 2 महत्वाचे गडी पास झालेत या स्पर्धेमध्ये. एकही अर्धशतक नाहीये, एकही मेडन ओव्हर नाहीये. परंतु ती वाटचाल करत असताना आता गोलंदाज मेडन षटकाकडे तुम्ही सन्नीला खऱ्या अर्थानं पाहू शकाल. गोलंदाज सज्ज होईल. वेगवान बॉल मिडल स्टंप होती जाणारा LBW लाईक बिफोर द विकेट. मैदानातून साहिल बाहेर, कमर तोडली आहे ती रांजणपाडा टीमची. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल DCC बेलपाडा टीमचा सन्नी, ज्याने 3 हादरे दिलेत या ओव्हर्स मध्ये. एकूण 4 गडी बाद, फक्त आणि फक्त 5 धावा. दमदार संगीत तुम्ही ऐकलात. अगदी दहीहंडीची आठवण करून दिली. आणि दहीहंडी म्हटल्यानंतर सूर्याबाईच्या दहीहंडी कोण विसरेल. कारण त्याच्या खांद्यावरती तुम्ही 4-4, 5 जणांना पाहू शकाल, एवढी ताकद. आणि सूर्याबाईला पाहिलं ना की WWE मधला बॉबी लॅशलीची आठवण येते. अगदी तसंच तुम्ही पाहू शकाल. कारण तुम्ही तिथे रेसलमेनिया 24ला पाहिजे होते. गोलंदाज विकेट 3 आतापर्यंत आणि या बॉलवरती आलाय निर्धाव चेंडू. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वरद विनायक मित्रमंडळ आयोजित शेखर चषकातील पहिला गोलंदाज ठरलाय, ज्याने मेडन षटक फकलाय आणि +3 विकेट त्याने खऱ्या अर्थानं अर्जित केले. तो गोलंदाज आहे सन्नी ठाकूर. एकदा जोरदार टाळ्या. षटक क्रमांक कंप्लीट होईल 2रा आणि धावा लागतात फक्त आणि फक्त 5. मग शिकाऱ्याच्या
तर संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 8 ही धावसंख्या, माफ करा 2 धाबा या ठिकाणी मिळतील आणि 2 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 8 या धावसंख्येवरती. आता मला तर वाटते प्रदीपभाई नाईक तुम्हाला 3 षटकारासाठी 2000 लावा जरा, तेव्हा षटकार येतील. आणि यावेळेस फटका मोठा आहे, क्षेत्ररक्षक आले होते एक्स्ट्रा कव्हरचे बॉल खाली, परंतु बॉलला अडवतील तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. एकेरी दुहेरी का होईना परंतु धावा या महत्त्वाच्या असतील आणि 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 10 या धावसंख्येवरती. आता गरज असेल 30 धाब्यांची. यस, तर नक्कीच या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांचा. प्रतिभाई आपण यूट्यूबमध्ये जा, बरोबर ती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. तर इथे व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 11 या धावसंख्येवरती. धाब्यासाठी थोडासा धडपडतोय, परंतु यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आणि हा झेल ड्रॉप. थोडीशी मिसफिल्ड होती त्या ठिकाणी, परंतु चला स्वतःला कव्हर करतायत तोपर्यंत 1 धाव मिळेल. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 12 ही धावसंख्या. मॅक भाईला तुम्ही पाहू शकाल, आज त्यांचा संघ खऱ्या अर्थानं सामना जिंकलाय. शेवटचा या ओव्हर्समधला चेंडू शिल्लक असेल, तिसरा षटक तुम्ही मार्गस्थ पाहताय. निर्णय घेण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, पण एकदा निर्णय घेतला ना की 100 अडचणी जरी आल्या तरी आपल्या निर्णयावरती ठाम राहायला शिकावं. आणि आता इथे ठोकलाय षटकार, गरज होती मोठ्या फटक्याची आणि आलाय हा एक दर्जेदार षटकार. षटक कंप्लीट होईल तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 18 ही धावसंख्या. विजयासाठी गरज असेल 50 धावांचा पाठलाग करत असताना 12 बॉल आणि 32 धावांची गरज. कडू देखील सातत्याने एक चांगला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. मागचे काही वर्ष जर पाहिली तुम्ही, एक भन्नाट फॉर्म मध्ये सातत्याने त्या खेळाडूचा तुम्ही खेळ पाहिलात तर 12 बॉल आणि 32 धावांची गरज. इथून पलटवार होईल का? अर्थातच टीमचा विचार केला तुम्ही, जय हनुमान रांजणपाडा टीम कडून आज मला तर वाटतं विचार केला तर शनिवार देखील चालू झालाय. बजरंग बलीचा वार, पायामध्ये टाकण्याचा चेंडू होता, खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता चेंडू, परंतु डीप मिड विकेटला अडवतील बॉलला. तोपर्यंत 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 19 या धावसंख्येवरती. 31 धाव्यांची अजूनही गरज असेल या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. एक दर्जेदार स्पर्धा उरण विभागामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या पंचांच्या अगदी जवळून बॉलला काढून दिला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील बॉलला. तोपर्यंत 1 धाव मिळेल. एका धावेने इथे फरक पडणार नाहीये, कारण इथे जर सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकार तुम्हाला ठोकावेच लागतील. कारण बिना सूरज डुबे जिस तरीके से अंधेरा नहीं होता, बिल्कुल उसी तरह बिना चौके छक्के धागे बिना मुकाबला नहीं जीता जा सकता. गेंदबाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेटने डेड बॉल. रनिंग रनवे रिदम मध्ये थोडासा रिलीज ऑफ व्यत्यय तुम्ही पाहिलात, त्याच्यामुळे स्वतःला त्याने पुन्हा एकदा सावरलं आणि तो गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा येतोय. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल समाधान. ओव्हर द विकेटने फटका फसलाय, हवेत आहे. मिड ऑफला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू 38 सर्कल मध्ये येईल, बॉलला अडवेल. फक्त 1च धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ही तब्बल 21 या धावसंख्येवरती आणि विजयासाठी आता गरज असेल 29 धावेंची गरज. 9 बॉल 29 या 4-3 चेंडूंमध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करू शकेल जय हनुमान 11 रांजणपाडा क्रिकेट संघ. फटका चांगला आहे, षटकाराची गरज होती, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, झेल कॅरी करतील. फलंदाज होईल बाद. 5वा धक्का. अर्धा संघ गारद झालाय, तो अर्थातच रांजणपाडा टीमचा. आता 8 बॉल आणि 29 धावेंची गरज. वेळ बाराची साधून
क्या बात आहे. एकनाथ मालीचे जास्त फॅन वाटतात आमचे DJ मास्टर आणि त्याने हे संगीत खऱ्या अर्थाने इथे सादर केलं. न्यू बॅटर कम्स इन तज्ञेश पाटील. नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 5 गडी बाद 21 धावा धावफलकावरती 8 बॉल आणि 29 धावींची गरज. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून पुन्हा एकदा बॉलला खेळून काढलेत. गुड फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फक्त एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते 22 आणि आता उर्वरित शेवटचे 7 चेंडू शिल्लक असतील आणि 28 धावेंची गरज. अगदी बाजू पडले की काय, कारण याचाच विचार केला तर ही बाजू पडण्याचं एक कारण असेल की जिथे सलग त्याने विकेट गमावलेत आणि त्याच्यामुळे या अडचणींमध्ये त्यांच्या वाढ होते. आणि इथे देखील निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक कंप्लीट होईल. 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघ पोहोचलाय तो फक्त आणि फक्त 22. आता 6 बॉल आणि 28 धावेंची गरज. असेल 28 धावेंची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. शफल झाले होते. पंचांकडे आशाबोध नजरेने पाहतायत. व्हाईट बॉल. तर या ठिकाणी रायगडचे सुपरस्टार कबड्डीपट्टू सचिनभाई पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करतो सहर्ष स्वागत. आमच्या वरद विनायक मंडळाचे सदस्य देखील आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. प्रो कबड्डी स्टार, भविष्यात तुम्ही प्रो कबड्डी स्टार इंटरनॅशनल लेवलच्या खऱ्या अर्थाने स्पर्धा केला याच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि कालच पहिल्याच रात्री मला तर वाटतं आपल्याच या गावातील सुकन्या प्रांजल पाटील राज्यस्तरीय खऱ्या अर्थाने तिने दमदार कामगिरी केल्याने बेंगळुरू बुल्स या टीमकडून मयूर कदम प्रो कबड्डी स्टार त्याला तुम्ही पाहता आणि ते प्रेक्षकांमध्ये देखील आहेत. त्यांना विनंती असेल या दादा मंचावरती. आपली जागा मयूर दादा आमच्या या व्यासपीठावरती आहे. आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती यावा. तर फलंदाज होईल बाद. भरपूर खराब कामगिरी होते ती अर्थातच जय हनुमान रांजणपाडा या टीमकडून फक्त 23 धावा लागल्यात. वन साइड मॅच तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षक देखील थोडेसे नाराज असतील. त्यांना देखील सामना अगदी गरमीचा पाहायला पाहिजे होता. एकदम चुरस सामन्यामध्ये यायला हवी होती, परंतु इथे वन साइड सामना पाहायला मिळतोय. टॅप केलाय बॉलला. बॅक टू द बॉलर. कुठलीही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आणि हे आव्हान जर तुम्ही पाहिलं 50 धावा एवढ्या महागड्या नव्हत्या, परंतु या धावांचा पाठलाग करत असताना कुठे ना कुठे थोडीशी नांगी टाकली ती अर्थातच टीम जय हनुमान रांजणपाडा या सर्व खेळाडूंनी. मागचे काही चेंडू जर तुम्ही उल्लेख केला, पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलमध्ये विकेट गमावला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सनीने तर अक्षरशः कंबरच तोडली. 3 गडी बाद केले आणि मेडन ओव्हर त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेतील पहिला मेडन सनीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळून काढले. ते 1 धाव मिळेल. स्वप्नेश आता जा तुम्ही तयार व्हा, कारण मॅच तुमचा स्टार्ट होईल. आय थिंक या मॅचमध्ये तुम्ही नाही खेळणार. अच्छा, रेस्ट घेतली आहे. थोडेसे इंजर्ड आहेत त्याच्यामुळे ते हा सामना नाही खेळू शकत, परंतु संघाला चीअर अप नक्की करतील. सूर्याबाई जलताय जलाता नाही. तर यावेळी साबेत आहे फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल खाली. गुड कॅच. अजून एक फलंदाज बाद. प्रसादच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय आणि 7वा धक्का लागेल रांजणपाडा टीमला. अगं बाई या ओव्हर्स मधले मला तर वाटते फक्त एकच चेंडू शिल्लक असेल आणि विजयासाठी तब्बल 26 धावेंची गरज. तर बघा, सनीतसाठी हा पारितोषिक आले. परागभाई म्हात्रे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आणि किरणदादा ठाकूर यांच्या वतीने देखील 200 रुपयाचं पारितोषिक ते जमा आहेत स्वप्नेशकडे. आणि मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक सनी आपण घेऊन जावा. अभिनंदन टीम DCC बेलपाडा, हार्डलक टीमच्या हनुमान रांजणपाडा. अगदी एका जवळची दोन्ही गावं, परंतु एकाला जिंकावं लागतं आणि एकाला पराभूत व्हावं लागतं आणि सामना जिंकलाय DCC बेलपाडा क्रिकेट संघानं. हार्दिक अभिनंदन. आणि लुझर कॅप्टन पराभूत झालेल्या संघाला देखील इथे सन्मानित केलं जाईल. चला लाईनअप करून जा. DCC
माफ करा, रांजणपाडा संघ जे हनुमान लाईनअप करून जा आणि DCC बेलपाडा क्रिकेट संघ आपण देखील लाईनअप करून लगेच मैदानातून बाहेर या. आणि लुझर कॅप्टन आपला देखील सन्मान केला जाईल. आपण यावा आणि या सामन्याचा हिरो ठरलाय. येस डेफिनेटली नो डाऊट. आपण जर विचार केलात या मॅचमध्ये